नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे व्हॉइस नेहमी सारखा क्लिअर येणार नाही, पण अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे या आवाजात सुद्धा मला तुमच्यापर्यंत पोहोचावं लागतं. 2018 नंतर ही आलेली 2024 ची BMC ची रिक्रुटमेंट, ज्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर अशा दोन्हीच्या वॅकन्सी झाल्या. मग ते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स असो की सिव्हिल इंजिनिअरिंग असो, वॅकन्सी चांगल्या आल्या, संधी पण चांगली होती. अचानकपणे जी एक्झाम वाटत होती की 2-3 मार्च आणि 9 मार्चला होईल, ती एक्झाम आता 9 फेब्रुवारीला होते आणि त्यासाठीचे हॉल तिकीट सुद्धा इश्यू करण्यात येत आहेत सब इंजिनियर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स साठी. जसेही हॉल तिकीट इश्यू करणं चालू झालं तर मुलांची एकच म्हणजे संभ्रमावस्था झाली, पूर्ण गोंधळ झाल्यासारखा झाला. का? कारण आपण IBPS सारख्या एजन्सीकडून काय अपेक्षित करतो की एक तर चांगले सेंटर असावे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं त्या सेंटरचं आहे, ट्रान्सपरन्सी पूर्ण सिस्टम मध्ये चांगल्या प्रकारे असावी अशी अपेक्षा असते. जसं TCS ION वगैरे मध्ये ह्या फॅसिलिटीज असतात आणि मुलांना अपेक्षा सुद्धा IBPS सारख्या कंपन्यांकडून तीच असते की एक चांगले स्टँडर्ड सेंटर यावे, जेणेकरून थ्रू आउट द प्रोसिजर ट्रान्सपरन्सी एक्झाम मधली मेंटेन असावी. मग प्रश्न काय झाला तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न झाला की काही विद्यार्थ्यांचं असं निदर्शनास आलं की सेंटर बिलकुल स्टँडर्ड नाहीत. राईट, IBPSचं स्वतःचं नाव आहे, नो डाऊट त्याच्याबद्दल की चांगली एजन्सी आहे, पण जरी चांगली एजन्सी आहे त्यांनी त्यांच्या साईडनं ट्रान्सपरन्सी ठेवली, पण तुम्ही असं सेंटर दिलं की त्या सेंटरमध्ये सगळे घोळ चालू शकतात. काही सेंटर असे आहे, मी कुठल्या तरी सेंटरचं नाव इथं घेणं बिलकुल चुकीचं आहे. राईट, त्यामुळे मी कुठल्या सेंटरचं नाव घेत नाही. उद्या चालून की अरे यार आमचं कसं काय नाव घेतलं, तर असं काही नाव कोणाचं घेणार नाही. पण आपल्याला सर्वांना एक अंदाज आलेला आहे की कशा टाईपचे सेंटर कोणाचे कसे आले. जसे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आहेत, राईट, तसे सेंटर आलेले आहेत. तर आपल्याला याच्याबद्दल बोलायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कशा टाईपचे सेंटर आलेले आहेत याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करणं गरजेचं आहे. राईट, मी एक गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तुमच्या ज्या ज्या क्युरीज आहेत रिलेटेड, म्हणजे तुमचं नाव नंबरही मागितलेला नाही दिला तर चालतो, काही बिलकुल ते मॅन्डेटरी नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचं सेंटर ज्यांना ऑब्जेक्शन आहे त्यांचंच म्हणतोय, राईट, ज्यांचा ऑलरेडी चांगले स्टँडर्ड सेंटर आले त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना ऑब्जेक्शन आहे की हे माझं सेंटर स्टँडर्ड नाही आहे, राईट, स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला कळालं तुम्ही एवढे लहान नाही आहेत, राईट, एखादा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट येऊन गेलं कुठलं तरी असे आलेत, किंवा मग त्या इन्स्टिट्यूटचं इन्फ्रास्ट्रक्चरही व्यवस्थित नाही, 1000 रुपये फीस दिली तर असं कुठेही एक्झाम देण्यासाठी नाही दिली. चांगलं असावं जे की बेसिक सुविधा, आपण काय फार असं म्हणजे एकदम आरामदायी खुर्ची मागतो अशा काही गोष्टी नाही आहेत. तर एक बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागतं ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी, ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे या नाही आहे. एखादं बदनाम सेंटर असतं, आपल्याला माहिती असतं की माझ्या जिल्ह्यामधलं हे पहिलेपासूनच बदनाम सेंटर आहे, राईट, तर असे काही सेंटर आलेले असतील तर एक गुगल फॉर्म जो आहे त्या गुगल फॉर्म मध्ये ते सेंटर, ते कुठली सिटी आहे ते, आणि काही जे तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे या सेंटरचा, तो प्रॉब्लेम सुद्धा तिथं मेन्शन करा. IBPS सेंटर सुद्धा चेंज करू शकतं, त्याबद्दलचे ऑब्जेक्शन तसे गेले तर पहिले तुम्ही ते ऑब्जेक्शन द्या माझ्याकडे, त्यानंतर मी याच्याबद्दल आपण काय करू शकतो याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ घेऊन येतो. कारण काय झालं, एक तर माझी कालपासून तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे मला सकाळी माझी इच्छा खूप असताना सुद्धा 10-10:30 वाजता जो व्हिडिओ घ्यायचा होता तो मला घेता नाही आला, कारण आवाज बिलकुल निघतच नव्हता आवाज, एवढी कंडिशन माझ्या थ्रोटची वाईट झालेली होती. त्यामुळं मला थोडंसं लेट मी तुमच्यासोबत इंटरॅक्ट करतो, पण तो डेटा घेतल्यानंतर मला जेवढं काही त्याबद्दल ऑप्शन्स होतील सगळ्यांशी मी, धनंजय सर वगैरे सर्वांशी याबद्दलचं डिस्कशन करेल आणि नंतर आपण त्याच्यावर काय सोल्युशन घेऊन येता येईल लगेच लवकरच तोही व्हिडिओ मी घेऊन येईल. पहिले तुम्ही मला तो डेटा द्या, ज्या ज्या सेंटर बद्दलचं ऑब्जेक्शन आहे त्या सेंटर बद्दलचं, राईट. खूप सारे सेंटर्स असतील तर येऊ द्या जे काय आहेत, कारण बिना डेटाचं आपण बोलणार कसं ना, राईट. त्यामुळे त्या गुगल फॉर्म मध्ये द्या. एक्झामला वेळ आहे, तुम्ही तयारी बिलकुल चालू ठेवा, राईट, तयारी चालू ठेवा. आपण मंडेला वर्किंग डे आहे, उद्याचं तर संडे आहे, राईट, तर मंडेला वर्किंग डे आहे, त्याच्याबद्दल सगळे काही मी उद्या दिवसभर बसून जे काय सगळे सेंटर्स वगैरेची सगळं माहिती मी माझ्याही परीनं कलेक्ट करून मी मंडेला त्याच्यावर व्यवस्थित सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन येईल, राईट. तुमचे जे काही ऑब्जेक्शन्स आहेत ते सगळे ऑब्जेक्शन सुद्धा व्यवस्थितपणे रीड करेल. IBPS कडून अपेक्षित आहे की याच्याबद्दल प्रॉपर गायडन्स आपल्याला मिळेल. क्लिअर, आपण ऑब्जेक्शन घेतले तर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे हे पण मी तुम्हाला सांगतो, फक्त एकदा माझ्यापर्यंत डेटा येऊ द्या, राईट. त्यानंतर आपण सविस्तरपणे याच्याबद्दलचं जे काही करता येईल ते नक्की करू,
राईट, कारण 6 वर्षानंतर आलेली रिक्रुटमेंट आहे, पोस्ट चांगली आहे, राईट. उगाच आणि पहिलेपासूनच काही ऐकतच आलोय ना आपण की पद सेट आहेत, हे आहे ते आहे, आणि या गोष्टीला सपोर्टिंग असं IBPS कडून सुद्धा काही वर्तन व्हायला नको. त्यामुळे आपण सगळ्या सेंटरचं बघू की कसे सेंटर्स आलेत, प्रायव्हेट आलेत, हे तर रियालिटीच आहे. पण किती प्रमाणात प्रायव्हेट आले, कसे प्रायव्हेट आले, त्या प्रायव्हेट सेंटरची लेवल आहे की नाही आहे, राईट. TCS आहे, काही लोकांना, क्वचित लोकांना ते आलेले असतील. क्लिअर. ज्यांचे चांगले आलेत त्यांनी बिलकुल काही प्रॉब्लेम नाहीये, ज्यांचे नाही आलेत व्यवस्थित त्यांचं द्या. आपण नक्की याच्यावर आवाज उठवू, पण त्याच्या अगोदर थोडासा डेटा कलेक्ट करू, जेणेकरून आपल्यालाही बोलायला स्कोप राहतो, राईट. मी बाकी सविस्तरपणे तुमच्या जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं घेऊन येईल. फक्त तुम्हाला एक सांगतोय की तुमचं प्रिपरेशन त्याच स्पीडनं चालू द्या. बाकी माझ्याकडून जेवढं गोष्ट करता येईल तेवढ्या मी नक्की करेन, राईट. तुमचं प्रिपरेशन बिलकुल स्पीड कमी करू देऊ नका. 9 तारखेला एक्झाम आहे, असंच राहू द्या प्रिपरेशन. क्लिअर. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पार्ट टाइम चालू राहतील, मी माझी टीम कामाला लावेल, राईट. सगळ्यांना तो डेटा कलेक्ट करून त्याच्यावरच्या काय जे आपल्याला कंप्लीट, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे इग्नाइटचा, BMCचा स्पेशल ग्रुप आहे, तो ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल. काही अपडेट मी त्या ग्रुपवर सुद्धा तुम्हाला देईल. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.